नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत, मी पण छान मजेत. आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूप छान होणार आहे, पूर्ण पहा. आणि चला तर मग कुठे जायचं आहे ते मी सांगते तुम्हाला. तर आपली झाली तयारी आणि आता संध्याकाळच्या वेळेला जाणार आहोत आपण. जवळच इथून साकेगाव म्हणून महादेवाचं मंदिर आहे, तिथे जाणार आहेत. बाळाला दर्शनाला घेऊन चाललो आहे. तर चला तर मग गाडीत बसलो आणि रस्त्याने बघा थोडंसं शूट घेत चालली मी. हे आहे कॉन्व्हेंट. तर बघा किती छान आहे. आलं आहे आता जवळच इथून थोड्या अंतरावर. तर खूप सुंदर आहे. तर इथे माझ्या डाव्या साईडला बघा तुम्हाला दाखवते, एक करवंदाचं झाड आहे. खूप करवंद लागलेले आहेत तिथे. तर मी दाखवते. हे बघा इथे झाड आहे, इतके करवंद लागले आहेत की बघता सोय नाही. हे बघा किती फुलं लागले आहे. एवढे करवंद लागले ना, ते उन्हाळ्यात येतील. तर चला आलोय आपण आपल्या ठिकाणावर. हे आहे ते मंदिर. हेमाडपंथी आहे, खूप जुनं आहे. पहिले खूप दुर्लक्षित होतं, पण आता खूप सुविधा झाली आणि गव्हर्मेंटनी सगळ्या सुविधा दिल्या. चला तर उतरलो आहे गाडीतनं खाली आणि आता निघालो आहे. कंपाऊंड वगैरेचे केलेलं आहे आणि खूप आता स्वच्छता वगैरे पण खूप आहे. पहिले तर इतका अंधार राहायचा, कोणी जास्त यायचंही नाही. आता रस्ता वगैरे, पाणी, सगळ्या सुविधा झालेल्या आहेत. आणि आम्ही मुलं गेले समोर, आम्ही चाललो आहे. तर किती छान रस्ता वगैरे आहे. साहेब मुद्दाम मागे मागे चालत आहेत आणि घालत असत आहेत बघा. मंडळी गेली आहे मंदिरात आणि मी म्हटलं थोडं बेलफूल घेऊन येते. इथे खूप सारे झाडं फुलं लावलेली आहेत आता नवीन नवीन. तर इतकं सुंदर मंदिर आहे, तुम्हाला बघता क्षणी आवडेल. त्याची नक्षीकाम वगैरे खूप आहे, छान छान. कसं केलं असेल हा तर प्रश्नच पडतो. इतकं सुंदर आहे. तर थोडं साईडला फुलं आहे, ते मी दाखवते तुम्हाला. तोडणार नाही कारण मी घरूनच फुलं वगैरे घेऊन आली, सगळं साहित्य. बघा नक्षी किती सुंदर आहे. हे बघा आत्ता नवीन लावलेली जे फुलं आहेत ते चाफा, गुलाब, मोगरा, शेवंती, सदाफुली, गोकर्ण, वेगळे वेगळ्या प्रकारचे फुलं लावलेले आहेत. आणि बेलाचं झाड पण आहे, पण ते सुकलं आहे पानगळती झाल्यामुळे. रातराणी पण आहे. तर चला मग मंदिरात. आणि इथलं वैशिष्ट्य सांगू का तुम्हाला, इथे 3 नंदी आहेत. आणि अजून एक वैशिष्ट्य होतं की पहिले इथे आत विजेची लाईट नव्हते, तर फक्त हा दिवा राहायचा आणि खूप अंधार असायचा आत. आताही दिसतोय कारण दिवस मावळतीला चालला आहे. आणि बाहेर बघा किती छान दिसतं. तर इकडे आहे कार्तिक स्वामी आणि गणपती उजव्या हाताला. तर चला मंदिरात. अशी भव्य दिव्य छान अशी महादेवाची पिंड आहे. तर आम्ही आलो होतो बाळाला दर्शनाला घेऊन, पण मी ते दाखवणार नाही बाळ कारण छोटं आहे. तर पूजा करायला बसले दोघं, मुलगा सुनबाई बाळ. आणि घरून नैवेद्य वगैरे करून आणले, दिवे करून आणले. तर आता ते चालू आहे पूजा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशा रीतीनं सुरू आहे पूजा. ओम नमः शिवाय. आणि जशी मी इथे राहायला आली तसं आम्ही इथे मानतोय देवाला आणि मला प्रत्यक्ष अनुभूती पण खूप आलेली आहे. तर अशा रीतीने झाली पूजा आणि आता करायची आपल्याला आरती. चला तर करूया आरतीला सुरुवात. ब्रह्मा विष्णू सदाशिव ब्रह्मंगीधारा. ओम जय श्रीधर महादेव. एकानन चतुरानन पंचानन राधे. भोले पंचानन राधे. हंसासन गरुडासन
तुमसासन गरुडासन वाहन साजे हरि ओम जय शिव ओंकारा दो भुज चार चतुर्भुज दस भुज से सोहे बोले दस भुज से सोहे तीनों लोकन रखता त्रिभुवन मन मोहे हरि ओम जय शिव ओंकारा अक्षमाला वनमाला मुंडमाला धारी भोले मुंडमाला धारी त्रिपुरारी संसारी त्रिपुरारी कंसारी परमाला धारी हरि ओम जय शिव ओंकारा करमध्ये शुकमांड पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि आणि खूप प्रसन्न वाटतं कपालकाय आणि आज साहेब पण योगायोगाने घरी आहे तर म्हटलं चला तुम्ही पण मुलं मी आणि साहेब आम्ही आलो सर्वजण महादेव पार्वतीपते हर हर महादेव देव के देव महादेव जय. आता झाली आहे पूजा आणि आमची पण झाली आणि आता नारळ कोण सांगतं वाढवा कोण सांगतं नाही वाढवा म्हणजे नारळ फोडू नका मग आम्ही ते तसंच तिथे ठेवून दिलं आणि अशा रीतीने झाली पूजा संपन्न. तर चला मग बाहेर आलो आता दिवस मावळतीला चालला आणि आलो आहे आता पूजा करून बाहेर. तर इथे समोरच आहे एक नवीन आत्ता दत्ताचं मंदिर झालेलं आहे गुरुदेव दत्ताचं तर ते पण तुम्हाला दाखवते. आत्ताच प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. खूप सुंदर आहे छोटं आहे पण प्रसन्न आहे अगदी. सर्वांनी दर्शन घेतलं आणि गेले पुढे. आता मी घेते. तर बघा गुरुदेव दत्त 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 आणि असं आहे इथलं मंदिर. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक कमेंट करा. हर हर महादेव गुरुदेव दत्त. आवडल्यास लाईक शेअर करा.